राम राम शेतकरी मित्रांनो, आपण आज बघणार आहोत कारले पिकामध्ये सापळे कसे लावायचे, मच्छीकारीचे ट्रॅप कसे लावायचे हे आपण आज तुम्हाला सांगणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही, हे आपला कारल्याचा प्लॉट आहे, बघू शकता. तर शेतकरी मित्रांनो आपल्याला कोणताही फवारा जरी दिला तरी बी ते मीजमाशी जी असती ती कंट्रोल होत नाही. त्याच्यासाठी सापळेच पाहिजे, मच्छीकारी सापळे. हे बघा ती काय करते की इथं असं डंक देते आणि त्याच तिथं अंडे देते. तर त्या अंड्यातून अजून डबल आळी तयार होते आणि आळी होऊन अजून माशी तयार होते. तर शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही, हे असे कारले होतात. मग तर याच्यासाठी आपल्याला काय उपाय करणं गरजेचं आहे. बघू शकता तुम्ही, आता हा फळ एकदम खराब झाला, याच्यामध्ये आळ्या आहेत आता. तर याच्यासाठी आपल्याला मच्छीकारी ट्रॅप लावायचे. तर ते कसे लावायचे तर बघू शकता शेतकरी मित्रांनो तुम्ही, हे पाहता हे ट्रॅप आहेत, हे बघू शकता. हे आपण ट्रॅप आणलेले आहेत. हे याच्यामध्ये गंधकाची अशी गोळी असते, ही गोळी अशी काढायची आणि याच्यामध्ये हे आपण टाकलेलं याच्यामध्ये बघू शकता तुम्ही, मधून ही मध्ये टाकलेली आहे. तर ह्या गोळीमुळे हे जसं असं सेंट देतं आहे, त्याच्यामुळे ते माशी जी असते याच्या वासाने याच्यामध्ये मध्ये जाती, मध्ये घुसल्याच्या नंतर त्याला बाहेर निघता येत नाही आणि या गोळीच्या उग्र वासाने ती मरण पावते. तर शेतकरी मित्रांनो, जर आपल्या कारले पिकामध्ये असे जर कारले होत असतील असे यासारखे जर होत असतील तर तुम्ही कोणताही जरी फवारा आणला, कीटकनाशक कोणताही भारी जरी आणला तरी काही फरक पडत नाही. त्याच्यामुळे फक्त तुम्हाला हे मच्छीकारी ट्रॅपच लावणं गरजेचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशी मच्छीकारी ट्रॅप लावा. तुमची जे कारल्याचं जे प्लॉट आहे ते एकदम चांगलं राहील आणि फळ बी चांगलं राहील आणि त्याला कीड लागणार नाही. तर शेतकरी मित्रांनो, अशी तयार करायची. अशी तयार केल्याच्या नंतर मधोमधी आपण समजा जिथं आता 1 एकरमध्ये जर आपला प्लॉट असेल तर त्याच्यामध्ये 10-12 सापळे लावायचे. बघू शकतो तुम्ही, आता ही तार बांधलेली आहे, या ताराला आपण असे बांधून टाकू. हे बघू शकता तुम्ही, आता आपण याला बांधून राहिलो. तर शेतकरी मित्रांनो, हे मच्छीकारीचे जे ट्रॅप आहेत ते आपल्याला बांधणं गरजेचे आहे. नाही जर बांधले तर ती माशी कोणत्याच कीटकनाशकानं मरत नाही आहे. हे बघा असे बांधून टाका. असे बांधल्याच्या नंतर मग ती जी माशी असते ती याच्यामध्ये जी गोळी आहे त्या उग्रवासाने ती येते आणि त्याच्यामध्ये घुसल्यावर ती मरण पावते. तर शेतकरी मित्रांनो, असे ट्रॅप बांधा. तुमच्या कारल्याला जे कीड लागायली ती कीड लागणार नाही आणि फळ एकदम चांगले राहते. तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.